जयसिंगपूर इचलकरंजी मार्गावरील एड्रा फाटा येथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। पावसाळ्यात पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात आल्याने चिखल, खड्डे आणि संथ गतीने सुरू असलेली वाहतूक याचा वाहन चालकांसह नागरिकांना मोठा फटका बसत आहे। या पार्श्वभूमीवर भर पाऊस आणि उन्हाची तमा न बाळगता वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी किरण कांबळे तसेच पोलीस कर्मचारी वैभव सूर्यवंशी, प्रकाश हाके आणि जयसिंग कसलकर हे एड्रा फाटा परिसरात दिवसभर थांबून वाहतूक नियमनाचे काम करत आहेत। त्यांच्या तत्पर सेवेमुळे अनेकदा मोठी वाहतूक कोंडी टळत असून नागरिकांना दिलासा मिळत आहे। त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नागरिकांनी छत्री व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला। यावेळी बोलताना देवराज नाईक निंबाळकर म्हणाले, रस्ता दुरुस्तीमुळे नागरिकांना काही काळ गैरसोय सहन करावी लागत असली तरी या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पोलिसांनी अत्यंत संयमाने आणि तत्परतेने पार पाडली आहे। भर पाऊस असो किंवा कडक ऊन, स्वतःच्या सोयीचा विचार न करता हे कर्मचारी रस्त्यावर उभे राहून जनतेच्या सुरक्षतेसाठी काम करत आहेत। त्यांच्या सेवेला सलाम करण्यासाठी आणि समाजप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची दखल घेण्यासाठी हा छोटासा सत्कार आयोजित करण्यात आला आहे। अशा कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत आहे। यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य हरीश नाईक, निशांत शिंदे, विशाल पाटील, रणजित उपाध्ये, संदीप काळगे, सुजल रूपनूर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते।